कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लिमिटेड रानवडची स्थापना करणारे कैलासवासी देवराम सयाजी वाघ तथा पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा जन्म दिनांक 26 ऑक्टोबर 1898 मध्ये झाला। त्यांची देहयष्टी 6 फूट उंच, भरदार छाती, आवाजात जरब आणि कमालीचं प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं। बहुजन समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनावर आणि शोषणकर्त्यांवर कर्मवीर काकासाहेब आपल्या निर्भीड कर्तृत्वाची आणि पहाडी आवाजाची तोफ डागत असत। शोषितांच्या बाजूने उभं राहताना काकासाहेबांनी पक्षशिस्तीची, स्वतःच्या स्वाभिमानाची अथवा प्रतिष्ठेची कधीही पर्वा केली नाही। सर्वसामान्य जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी राजकीय पक्ष आणि सत्ता गौण मानून सहकार, शिक्षण, शेती आणि बहुजनांच्या विकासासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं। बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी, शेतीच्या सुधारणेसाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जन्मभर काकासाहेबांनी स्वार्थ त्यागपूर्वक केलेल्या सेवेची जनतेच्या मनात जशी नोंद झाली होती तशीच राजदरबारात सुद्धा झाली। त्यांच्या समृद्ध सामाजिक सेवेची दखल देशाच्या राष्ट्रपतींनी घेत त्यांना 1971 साली पद्मश्री हा किताब देऊन गौरवलं। तर बहुजनांसाठी अहोरात्र राबलेल्या लोकनेत्याला नाशिक जिल्ह्यातल्या जनतेनं कर्मवीर ही पदवी बहाल केली। कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना सन 1978 ते 2004 या काळात सुरळीत सुरू होता। मात्र कारखाना आर्थिकदृष्ट्या डबघाईला गेल्यानं 2006 साली हा कारखाना अवसायनात काढण्यात आला। त्यानंतर सन 2006 ते 2012 या कालावधीसाठी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांना, तर सन 2012 ते 2018 या कालावधीसाठी छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग लिमिटेड यांना भाडे तत्वावर चालवायला देण्यात आला। गेल्या काही वर्षांमध्ये हा कारखाना चालवला गेला फक्त स्वहितासाठी, स्वनफ्यासाठी। या संपूर्ण कालावधीत कोणताही विकास न होता स्थानिक गटांची अक्षम्य फसवणूक, नुकसान झालं। कारखाना चालवणाऱ्या चालकांच्या मनमानी कारभारामुळं इथल्या स्थानिक तसंच बाहेरून आलेल्या मोलमजुरांचे संसार अक्षरशः धुळीला मिळाले। या कारखान्याने आम्हाला सुरुवातीला चांगलं दिलं, परंतु नंतर काही लोकांनी हेतू पुरस्कार आम्हाला त्रास दिला, म्हणजे आमच्या संसाराची वाट लावली आणि मध्यंतरीचा काळ आम्हाला मुलींच्या लग्न करता आले नाही, मुलांना शिकवता नाही आलं। बाळासाहेब शिंदे यांची व्यथा ऐकल्यावर आठवण होते ब्रिटिश सरकारची। त्यांनी भारतावर राज्य केलं आणि हा देशही लुटला। पण इथे फरक इतकाच आहे की यापूर्वी हा कारखाना चालवणारे आणि हातावर पोट असणाऱ्यांची फसवणूक करणारे आपलेच होते। पण ही व्यथा एकट्या बाळासाहेब शिंदे यांची नाही, तर अनेकांची आहे। हा कारखाना बंद झाल्यामुळं आम्ही ट्रकवाले, ट्रॅक्टरवाले, जुगारावाले यांचे काय हाल झाले साहेब। मी या KGS कारखान्याला करार केली, त्यांनी आम्हाला 3 लाख रुपये दिले, ते फेडून घेतले आणि आमच्या नावावर 30-30 लाख रुपयाचं कर्ज करून ठेवलं। आम्ही आज ते थेट मुंबईच्या न्यायालयीन कोर्टामध्ये आम्हाला तिथं धाव घ्यायला लागली आणि आम्ही ते पैसे घेऊन असताना कर्ज तिने आमच्या नावावर टाकलं। इतके वाईट अनुभव आले, काही ट्रकवाले आमचे मृत्यू पावले आणि बऱ्याच लोकांना टेन्शन झालं। आता हे काकाजी आल्यामुळं हे सर्व टेन्शन दूर झालं आणि या कारखान्याचा सर्व सुफलाम सर्व आता विकास होईल आणि आमच्या सगळ्या लोकांना, हे ट्रकवाले असतील, ट्रॅक्टर असतील, सगळ्यांना चांगले दिवस येतील। पण काही वर्षापासून कारखाना बंद असल्यामुळे मी माझे मुलं शिक्षणासाठी इथं आणले, मी इथं राहायला आलो। खूप वाईट दिवस आले होते। 16 पासून कारखाना बंद आहे। माध्यम संपलं होतं असं वाटलं नव्हतं आता कारखाना चालू होईल। लाईट नव्हती, पाणी नव्हतं, चोऱ्या माऱ्या होत होत्या। आमची दुकानं किती वेळेस फुटली असं, पण आम्हाला कोणालाही काही सांगता नाही आलं। पण आता लोकप्रतिनिधी या नात्याने काकाला आम्ही बोलू शकतो किंवा सांगू शकतो। कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्यात पूर्वी निष्ठेनं काम केलेले मजूर, कामगार यांच्या व्यथा जाणत भाडे तत्वावर निघालेल्या रानवड कारखान्याचा संपूर्ण अभ्यास दिलीप काकांनी केला। आपल्या तालुक्यातल्या लोकांची एवढी फसवणूक व्हावी
आणि त्यांचे संसार आयुष्य मोडून पडावं हे वास्तव अस्वस्थ करत होतं. निफाड तालुका नैसर्गिक साधनांनी संपन्न तालुका आहे. इथला शेतमाल जगाच्या कानाकोपऱ्यात जातो. इथला ऊस, कांदा, इतर उत्पादनं केवळ महाराष्ट्र राज्यातच जात नाहीत तर देशभरात जातात. असं असताना देखील इथला ऊस उत्पादक वर्ग, वाहतूकदार वर्ग, व्यावसायिक वर्ग होरपळून निघत होता. निफाड तालुक्यात ऊस घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आणि जिल्हाबाहेरून जवळपास 11 कारखाने येतात. पण त्यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होऊ लागली. शेतकऱ्यांचा खर्च वाढला. हे थांबवण्यासाठी तालुक्यातील रासाका, निसाका, KGS हे साखर कारखाने सुरू करावे अशी मागणी होऊ लागली. रानवड सहकारी साखर कारखाना जिल्ह्याबाहेरच्या संस्थांनी भाडेतत्वावर घेऊन शासनाची, ऊस उत्पादकांची, कामगारांची देणी थकवली आणि निघून गेले. त्यामुळे नाशिक जिल्ह्याबाहेरील संस्थांवर तालुक्यातल्या ऊस उत्पादकांचा, कामगारांचा विश्वास राहिला नाही आणि यामुळेच तालुक्यातल्या सक्षम संस्थेनं कारखाना भाडेतत्वावर चालवायला घ्यावा असा जनमानसाचा रेटा वाढू लागला. त्यातून हा कारखाना दिलीप काका बनकर यांनी चालवावा असा सूर जनतेनं लावून धरला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी आलेल्या माननीय अजितदादा पवार यांनी जनतेला शब्द दिला होता. निवडणुकीच्या निमित्तानं दिलीप बनकरला आमदार करून दाखवा, मी तुमचा कारखाना चालणार. दिलीप काका बनकर यांनी जनतेच्या या हाकेला साथ घातली. महाराष्ट्राचे जाणते राजे आदरणीय माननीय शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री छगनरावजी भुजबळ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, पणन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह अधिकारी वर्गाच्या सहाय्यानं कारखाना सुरू करण्याचा चंगच बांधला. स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी पतसंस्थेनं हा कारखाना भाडेतत्वावर घेण्याचं ठरवलं. रक्ताचं पाणी करून कारखाना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आणि पुन्हा एकदा निष्प्राण कारखान्याला जीवनदान मिळालं. हा कारखाना सुरू होत असताना इथला परिसर मोठ्या प्रमाणावर विकसित केला जातोय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना दिलीप काकांच्या म्हणण्यानुसार कारखान्याला जोडला जाणारा प्रत्येक घटक संपूर्ण विकसित होणं गरजेचं आहे. म्हणूनच या परिसरात अनेक नवे रस्ते बनतायत. परिसर बदल मोठ्या प्रमाणावर होतोय. कारखान्याचे संपूर्ण पत्रे पुन्हा एकदा नव्यानं बसवण्यात आले आहेत. तसंच कारखान्यातली यंत्रसामग्री दुरुस्त करून आणि जिथे गरज आहे तिथे नवीन यंत्रसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येतंय. वाहतुकीसाठी 100 नवीन जुगाड वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. कारखान्याच्या परिसरातला बंद पेट्रोल पंप पुन्हा एकदा सुरू करण्यात येतोय. पतसंस्था सदर कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता वाढवून 2500 मेट्रिक टन प्रतिदिन करणार आहे. एवढंच नाही तर आसवनी प्रकल्प 45,000 KLPD क्षमतेचा होणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चून इथला परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होतोय. 48 वर्षांनंतर एवढी मोठी क्रांती होत असल्याची ग्वाही इथले गावकरी, जनता आणि आधी काम करत असलेले मजूर देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दुःख, नैराश्य, फसवणूक सोसत असलेल्या जनतेच्या आयुष्यात आशेचे किरण निर्माण झालेत. ते केवळ दिलीप काकांच्या, स्वर्गीय अशोकराव बनकर पतसंस्थेच्या धाडसी निर्णयामुळे. कारखाना सुरू झाला तर स्थानिक युवकांना, कामगारांना रोजगाराची प्राधान्यानं संधी देण्यात येते. ऊस उत्पादकांना हक्काचा कारखाना मिळणार आहे. तालुक्यातले बंद आर्थिक देवाणघेवाण व्यवहार पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. या कारखान्यामुळे केवळ तालुका पातळीवरच भरभराट होणार नाहीये, तर राज्याच्या, देशाच्या विकासात मोलाचा वाटा असणार आहे निफाड तालुक्याचा, अर्थातच रासाकाचा. मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. शासनाला अधिकचा महसूल मिळणार आहे. कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होऊन कर्मचाऱ्यांचे थकीत पगार, ग्रॅच्युइटी आदी रकमा द्यायला मदत होणार आहे. कारखान्याकडे मोठ्या प्रमाणावर जमीन असल्या कारणामुळं
त्याचा उपयोग नवीन प्रकल्प आणण्यासाठी, सुरू करण्यासाठी होणार आहे. गावात प्रकल्प आले म्हणजे सर्वांगीण विकास आला आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हेच एका आदर्श राजकारण्याचं समाजकारण दिलीप काकांच्या कृतीतून वेळोवेळी जनतेनं अनुभवलं आहे. माणसाच्या मनात केवळ लोककल्याणाची भावना असून चालत नाही, तर ती पूर्णत्वाला नेण्यासाठी जिद्द, चिकाटी, धैर्य, सकारात्मकता, प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. हे सगळं साध्य झालं तरच त्यातून माणसाचा, समाजाचा, गावांचा आणि देशाचा शाश्वत विकास होऊ शकतो. विकास झाला म्हणजे साहजिकच जीवनमान उंचावतं, आयुष्य बदलतं. पण हा विकास, हा बदल घडवून आणणं इतकं सोपं नाही. विकासाची गंगा दारी आणण्यासाठी भगीरथ बनावं लागतं. असाधारण प्रयत्न करावे लागतात. माणसाचं नाव त्याला ओळख देतं, तर माणसाचं कर्तृत्व त्याला जनमानसाच्या हृदयात स्थान देतं. इतकी बिकट परिस्थिती झाली. आम्ही फक्त मोलमजुरी करून कारखान्याच्या खोल्यामध्ये हालत, लाईट नाही, टॉयलेट नाही, शिक्षण झाले नाही. त्याच्यामुळं आम्ही खूप चिंताजनक झालो होतो. आणि आता की वाईट परिस्थिती होती, परमेश्वर अशी वाईट परिस्थिती कोणावरच नको. पण आता काकांनी लवकर कारखाना घेतला तर इतका आम्हाला दिलासा मिळाला का आम्हाला एक परमेश्वरच भेटला. आम्हाला एक पूर्वजन्मीचा आमचा काही त्याच्याकडं नातं होतं, तो आमच्या लेकाच्या रूपानं उभा राहिला. आणि जे बहिणीच्या पाठीशी काका असे उभे राहिले तरुण मुलींच्या पाठीमागं, इतका आम्हाला दिलासा आला का आता आमची खरी भाग्याची दिवाळी याला होणार आहे. आणि ती काकांनी केली सुद्धा, कारण पोराचे पाय पाळणे तर दिसत्या. काकांनी अशी सुरुवात केली का खूप सुरुवात जोरात केली. त्याच्यावरून आम्हाला असा आनंद झाला का आमची खरी इडून मागच्या दिवाळ्या अंधारात झाल्या, पण काकांनी इडून पुढची दिवाळी आमची उजाडात केली. या गावातल्या लोकांना खूप दिलासा मिळालेला आहे की आपला कारखाना परत चालू होतोय. जो आमच्या पहिल्या काकांनी म्हणजे काकासाहेब वाघ त्यांनी हा कारखाना चालू केला होता. मध्ये तो बंद पडल्यामुळे जरा मनाला वाटत होतं की एवढं यांनी शून्यातून उभा करून हा कारखाना आपल्या गावात चालू केला आहे, तो बंद झाला आहे. पण आता ह्या काकांनी परत चालू केला आहे, तर खूप आनंद आहे. सगळी शेती होईल इकडे, परत सुजलम सुफलम होईल. ज्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आद्य दैवत माननीय शरदचंद्रजी पवार आहेत. केंद्र सरकारच्या दरबारी समस्त शेतकऱ्यांचा आवाज निर्भीडपणे पोहोचवणारे महाराष्ट्राचे पितामह म्हणून समस्त शेतकरी चातकाप्रमाणे पवार साहेबांकडे डोळे लावून असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे महाराष्ट्रातल्या समस्त शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आणि दिलीप काकांसारखे आमदार म्हणजे या पक्षाचे शूरवीर योद्धे.